तयार केला आहे, मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. हो सांज सकाळी मन मंदिरी, हो सांज सकाळी मन मंदिरी, येऊन रमलो असो भगवंता माझ्या पाठीशी माझ्या जवळी दिसतो. भगवंत पाठीशी दिसणारच आहे आणि आपल्या जवळ असणारच आहे, कारण महान त्यागी बाबा जुगजोजी यांनी भगवंताला शब्दावर उभं करून दिलाय. म्हणून मला काय म्हणायचं, बाबा जुमदेवजी यांची पुण्य आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचं खातो आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुण गातो. कारण जेव्हा माझ्याकडे त्यागाचा पहिला हवन झाला तेव्हा मी आपल्या उमरेडच्या भवनामधून नेले हवना प्रतिमा ठेवासाठी जे पाटा नेले होते हवनासाठी, ते पाटा धुत असताना मला माझ्या पहिला दिवस आठवत होता ना, तेव्हा माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी पडत होता. आणि जेव्हा माझे कार्यकर्ता घनश्यामजी सेडगी यांनी सकाळची विनंती म्हणून चर्चा बैठकीमध्ये सकाळची विनंती म्हणून कशासाठी मार्गात आले हे सांग म्हटलं, तेव्हा माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. एवढी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची महान कृपा आहे की आज मी या स्टेजवरती आहे. म्हणून मला काय म्हणायचंय, पुण्याई माझ्या जुमदेव बाबाची तुझी समा
जाण्याची काय गरज आहे, काही गरज नाही. महानत्यागी बाबा झुमदेवजी यांनी भगवंताला शब्दावर उभं करून ठेवलं आहे. तुम्ही हाक मारा, भगवंत उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आपण दारोदारी भटकून या मार्गात आलो आणि या मार्गात आल्यावरही काही काही सेवकांचे विचार आम्हाला पटत नाही. कारण एखादी वेगळ्या आगळ्या जर रस्त्याने जाणारा माणूस सेवकाला दिसला, सेवक म्हणतो हा माझ्याकडे पाहत होता. अरे पाहत होता तर काय झालं, डोळे पाहण्यासाठीच दिले ना. अशी आपल्या सेवकांची मेंटॅलिटी बनलेली आहे. परंतु या मार्गामध्ये आल्यावर दाही दिशेला शोधण्याची, भगवंताला शोधण्याची गरज आपल्याला भासत नाही. कारण भगवंताला दाही दिशेला जरी शोधलं तरी भगवंत आपल्याला आपल्या पाठीशी सापडतो. म्हणून मला काय म्हणायचं, सांगितलं की महानत्यागी बाबा झुमदेवजीच्याच खातो आणि महानत्यागी बाबा झुमदेवजी यांचेच गुण गातो. म्हणून मला काय म्हणायचं,
धर्मा